हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू। मामाचा हात मिलो, हात मिलो, हात मिलो। मामा बाय बोल, मामा बोल, मामा मामा बोली 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 मामा बोल बाय, मामा बोल, मामा। दूध पिता वा, दूध पित। अरे वा, खूप सोय केलेली आहे माझी, खूप सोय केली, थँक्यू। जास्त नको, गोड जास्त खात नाही। नूडल आई, मला दुसरी प्लेट दिसली। या बाबूने धुरकूस उठवले पाणीपुरीवरती, यो बा नाडू धुरकूस। तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग असा होणार आहे, तर आज म्हणजे माझे पप्पा, अजून काका पण आहेत, सगळ्यांचे बर्थडे आहेत आज। त्यानिमित्त ब्लॉग आज शूट करणार आहे। तर ब्लॉग तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग। तर तुम्ही पाहू शकता मयुरेश, यो बाबू आणि दादाची तयारी जोरात चालू आहे। कसा म्हणजे लोक बसले का घाण नको लागायला, खुर्च्या साफ वगैरे चालू आहे करणं, म्हणजे किती काळजी घेतात ते। आणि आपले किंग महेश दादा यांची एंट्री झालेली आहे रॉयलमध्ये। त्यांनी खूप प्रकारे म्हणजे सकाळपासून त्यांनी अरेंजमेंटमध्ये हे पाहू शकता बघा, सगळ्या खुर्च्या वगैरे त्या सगळ्या अरेंजमेंटमध्ये त्यांनी कुठलीच कमी सोडली नाही। इवन केक वगैरे पासून या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत। आत्ताच ते केक घेऊन आले आणि अंगल बिंगल धुवून आलेत। तर वहिनींची पण तयारी जोरात चालू आहे सजावटीची। सजावटीमध्ये कुठली कसर नाही सोडणार ते इथे, कारण इथे 7 स्टार इथे, कारण 7 तारे बसणार आहे। 7 तारे डेकोरेशन बघून खुश झालं पाहिजे म्हणून वहिनी झाली थोडा तयारी। आणि या बाईने पण आता डेकोरेशन करायला घेतलंय। हे बाय बघू, मेकअप भारी गेले। वहिनीने दारू बिरू मारायला घेतले, पाला बिला काही दिसला नाही पाहिजे, कचरा नाही दिसला पाहिजे काय, म्हणजे फुल साफसफाई पण चालू आहे। स्वच्छ भारत, घर घर भारत। तर वहिनी मला एक सांगा, तुम्ही वेगळं काय करायला घेतलं इथे नक्की, म्हणजे काय तुम्ही डेकोरेशन वगैरे काय करणार आहेत? आमचे सासरे सगळ्यांचा बर्थडे आज सेलिब्रेट करायचा आहे। आपण आपल्या बर्थडे नेहमी सेलिब्रेट करतो। पहिल्याच्या काळात या गोष्टी काय होत नव्हत्या, त्यांना पण काहीतरी अजून वेगळं म्हणून त्यांच्यासाठी पण काहीतरी वेगळं करायला, म्हणजे ट्रेंडिंग वाटलं पाहिजे का त्यांना काही? सरप्राईज म्हणून त्यांना आहे असं, म्हणजे तुम्हाला गोष्टी आहेत या कायम लक्षात राहतील असं काहीतरी म्हणजे करण्याचा प्रयत्न करू, बघूया आपण किती त्याच्यामध्ये सक्सेस होतो। सक्सेस व्हाल नक्कीच, माझ्या पण विशेष आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे पूर्वीच्या काळी लोक जास्त सेलिब्रेशन करत नव्हते, तर आता आमचं तेच एम आहे, ज्या जुन्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणीमध्येच आपली जी प्रौढ जुने आपले काका वगैरे पप्पासा वगैरे आहेत त्यांनी त्याच काळामध्ये सर्वाइव्ह नाही केलं पाहिजे, त्यांना काहीतरी नवीन वेगळं वाटलं पाहिजे। हेच आमचं प्रयत्न असेल का त्यांनी काहीतरी आमच्या जी 21st सेंचुरी चालू आहे त्या सेंचुरीमध्येच त्यांनी काहीतरी सेलिब्रेशन नवीन अनुभवलं पाहिजे, हेच आमचं प्रयत्न असेल आणि हीच आमची इच्छा असेल का नवीन काहीतरी त्यांना वाटू दे। आणि त्यासाठीच 7 जणांचे केक कापणार आहेत। बर्थडे तर नेहमीच होतात, पण आज काहीतरी स्पेशल आहे। आज जो आहे तो रॉयल बर्थडे होणार आहे, तुम्ही नक्कीच बघा। प्यारी समज गई। आणि व्लॉग कंटिन्यू बघा पूर्ण, तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवेल ब्लॉगमध्ये। आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि काय घंटीला काय
क्लिक करायला विसरू नका. कुठे मामा? मामाचा हात मिलो, हात मिलो, हात मिलो. मामा बाय बोल. मामा बोल. मामा मामा बोली बोली बोली. मामा बोल बाय. मामा बोल. मामा मा बोल. मामा बोल बाय. बाबू ज्यूस कसा आहे? नाही टेस्टी आहे का? एंट्री झालेली. तर हळूहळू लोक जमत चाललेली आहेत. खूप सारे लोक येतात केक कापायला. बेबी बेबी हे संजनाचा ना? बाबू त्याचं नाव काय? मित रागानं. तर मित्रांनो बड्डे निमित्त एवढी सगळी नाश्त्याची अरेंजमेंट केली आहे दादानी. तर इथे सर्वात आधी असणार आहे पाणीपुरी. तर तुम्ही पाहू शकता पाणीपुरी वगैरे आणलेले आहेत. थोड्याच वेळेला स्टॉल सुरू होईल इथे. आणि इथे असणार आहे मसाला डोसा. मसाला डोसा तर तुम्हाला माहिती आहे माझी फेवरेट डिश आहे मसाला डोसा. आणि प्लस आता इथे असणार आहे नूडल्स असणार आहे, मंचुरियन नूडल्स. तर थोड्याच वेळात चालू होईल. आणि तिथे एक हे स्टॉल. तर इथे आहे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पप्पा हॅपी बर्थडे टू यू. तर अशा प्रकारे पप्पाचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे इथे. तर पर्सनता सुद्धा एक एक गोष्ट अशी व्यवस्थितरित्या बघत आहेत. म्हणजे कुठली अरेंजमेंट व्यवस्थितरित्या सगळी झालेली पाहिजे. तो त्यांचा खूप मोठा वाटा आहे. चाललो बाबा. पप्पांनी इथं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे पप्पांचं. बड्डे कोणाचा आहे? बोल. बाबाचा. बाबाचा केक कापाचा आहे ना? हाय बोल. हाय बोल. हाय बोल. ये मामा बघ. मामा दिसते का? मामा मामा हाय बोल. हाय. कोणाचे बर्थडे काय तू? मामाच्या डोक्यात हात ठेवाय. बाबाचे बर्थडे ना? तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एवढी सगळी पब्लिक जमलेली आहे बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. तर आता थोड्याच वेळात केक कापणार आहोत आम्ही इथे. एक दोन काका यायचं बाकी राहिलेत फक्त. आणि नाश्ता सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आता. तर मित्रांनो आमच्या महेश भाऊंनी आत्ताच बुकेची अरेंजमेंट केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम भारी भारी त्यांनी बुके आणलेला आहे. तर त्याला खूप वेळ लागला. जेणे का माहिती आहे वेळ लागला? कारण बुके जेव्हा घ्यायला गेलेला तो ते भरगोतच्या लाईन होती. हां तुम्हाला तर माहिती आहे 1 तार म्हणजे हा सगळ्या वडिलांचा बड्डेचा दिवस असतो शाळेच्या डेटनुसार. तर त्यामुळेच त्याला खूप लाईन भेटली. बुफे आता नाही हरकत नाही पण त्यांनी आणली. तर मित्रांनो सगळे केक आणलेले आहेत इथे. 7 केक असणार आहेत जवळजवळ. तुम्ही पाहू शकता. काय केकचा वर्षावत आहे इथे. तुम्ही पाहू शकता खूप सारे केक आहेत आणलेले आहेत. आता थोड्या दिवसात सेलिब्रेशन करणार आहोत सगळ्या पप्पांचे काकांचे बड्डे. सगळी पब्लिक जमा झालेली आहे इथे. पाहू शकता भरगोतची अशी पब्लिक आलेली आहे इथे पप्पांचे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. सगळे काका आणि पप्पाचा रेडी पोझिशन मध्ये आहेत केक कापायच्या. सगळे आलेले आहेत इथे. आणि तुम्ही पब्लिक पण पाहू शकता खूप सारे आहेत इथे. तर मित्रांनो अशा प्रकारे सेलिब्रेशन चालू आहे आमचं. आमचा नरेशदा फुल पोझिशन मध्ये एकदाशी कधी केक कापता. गोट्या एकदम शांत आहे.
काय माया यार, घेतले का? मी बोलू का? बोलू का? बोलू का? बोलू का? बोल ना. दाखवा ना मला. तर मित्रांनो, इथे नूडल्स मंचुरियन नाश्ता रेडी केलेला आहे. तर सर्व आमचं एम असेल सगळं आता पब्लिक सर्व करू आम्ही पब्लिकला. आणि दुसरा स्टॉल असा असणार आहे का तिथे मसाला डोसा असणार. दाखव मस्त. तर इथे असा मेनू असणार आहे, मसाला डोसा असणार आहे. आणि इथे पाणीपुरी मेन सर्वांची आवडते म्हणजे पाणीपुरी. म्हणजे किती खाला असतील. ओके. लास्ट तिथे असणार आहे ज्यूसचा स्टॉल असणार आहे. तर आम्ही आता फर्स्ट डिश ट्राय करतोय. काय द्या, काय द्या, मंचुरियन द्या. या बाबूने धुरकूस उठवले पाणीपुरीवरती. यो बा नडू. हॅपी बर्थडे डिअर ती, हॅपी बर्थडे. आमचे प्रौढ ओल्ड महिला मंडळ पण आस्वाद घेत आहेत, तिथे आराम करत आहेत. तर मित्रांनो, महिला मंडळ यांनी लाईन लावलेली आहे नाश्त्यासाठी. दूध पिता वा दूध पित. अरे वा, खूप सोय केलेली आहे माझी, खूप सोय केली. थँक्यू. जास्त नको, गोड जास्त खात नाही. किती का नूडल्स? आई मला दुसरी प्लेट दिसली. अरे मला तर तुझी तिसरी प्लेट वाटते ही. तिसरी प्लेट आहे ही. आधी डोळा दाखवून झालं कोणी, आधी डोळा दाखवून झालं. नाही, ही दुसरी प्लेट आहे, मी बघितले तेव्हा आताच आणले. तर बाबूंनो, तुम्ही काय काय खाला? त्यांचा काय आवडलं जास्त? बरोबर, चायनीज पदार्थ जास्त आवडतील पोरांना, नूडल्स. पण यामध्ये जास्त पाणीपुऱ्या कोणी खाल्या? पाणीपुऱ्या कोणी खाल्या? बाबा आमच्या नरेंद्रांनी जास्त मंचुरियन खाल्या. हे बाई, हे 2 ब्लॉगर पण आहे तिथं. कोणता ब्लॉगर? फ्री फायर का? तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं काकांचं पप्पांचं बर्थडे आज सेलिब्रेशन झालं. खूप चांगल्या रीतीने सेलिब्रेशन केलं, खूप चांगलं वाटलं. अशाच रीतीने आम्ही हरवर्षी बर्थडे सेलिब्रेट करणार. आता लॉग एंड करतो. जर तुम्हाला लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर बोला आता तुम्ही काय करा? काय घे ना, लाईक ठोका काय?